हॅलो फ्रेंड्स, नमस्ते सर्वांना. रोज तेच खाऊन कंटाळा आलेला आहे, तर आपण जरा आज वेगळी रेसिपी पाहूया. हॅलो मंडळी, नमस्ते सर्वांना. आज आपण बटाट्याचे पराठे बनवूया. त्यासाठी पीठ मळून घेतलेलं आहे. त्यामध्ये ओवा आणि थोडीशी हळद मीठ टाकून मळून घेतलेलं आहे. हॅलो मंडळी, नमस्ते सर्वांना. आज आपण बटाट्याचे पराठे बनवूया. त्यासाठी पीठ मळून घेतलेलं आहे. त्यामध्ये ओवा आणि थोडीशी हळद मीठ टाकून मळून घेतलेलं आहे. आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया. कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरे राई फोडणीसाठी दिलेलं आहे. आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया. कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरे राई फोडणीसाठी दिलेलं आहे. कांदा बारीक करून कापून टाकलेला आहे त्यामध्ये फ्राय करण्यासाठी. आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. कांदा बारीक करून कापून टाकलेला आहे त्यामध्ये फ्राय करण्यासाठी. आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. तो आता आपण छान फ्राय करून घेऊया. कढीपत्ता टाकून घेऊया. तो आता आपण छान फ्राय करून घेऊया. कढीपत्ता टाकून घेऊया. कांद्याची पात आहे तीही आपण थोडीशी त्यामध्ये टाकून घेऊया आणि ह्याला छान एकजीव होईपर्यंत आपण हलवून घेऊया. तसेच कोरडे मसाले आहेत, गरम मसाला, तिखट, मीठ, हळद. कांद्याची पात आहे तीही आपण थोडीशी त्यामध्ये टाकून घेऊया आणि ह्याला छान एकजीव होईपर्यंत आपण हलवून घेऊया. तसेच कोरडे मसाले आहेत, गरम मसाला, तिखट, मीठ, हळद. त्याला आपण छान फ्राय करून घेतलेला आहे. त्यानंतर शिजवून खिसून घेतलेला बटाटा आहे तो आपण ह्यामध्ये टाकून घेऊया. त्याला आपण छान फ्राय करून घेतलेला आहे. त्यानंतर शिजवून खिसून घेतलेला बटाटा आहे तो आपण ह्यामध्ये टाकून घेऊया. वरून थोडंसं मीठ टाकून त्याला छान फ्राय करून घेऊया, म्हणजेच भाजी बनवून घेऊया. वरून कोथिंबीर टाकून घेऊया. चला, आपली बटाटा भाजी तयार झालेली आहे. वरून थोडंसं मीठ टाकून त्याला छान फ्राय करून घेऊया, म्हणजेच भाजी बनवून घेऊया. वरून कोथिंबीर टाकून घेऊया.